न्यूरोसोनोग्राफी जसं डॉक्टर तुम्हाला फिटल इकोकार्डिओग्राफी सांगतात तसंच न्यूरोसोनोग्राफी ही सांगू शकतात. तर आज आपण बघणार आहोत न्यूरोसोनोग्राफी म्हणजे काय. तर जसं हा इकोमध्ये बाळाच्या हृदयाचं स्टडी केला जातो तसंच न्यूरोसोनोग्राफीमध्ये बाळाच्या मेंदूचा अभ्यास केला जातो डिटेलमध्ये. मग आता सगळ्यांना गरज आहे का न्यूरोसोनोग्राम करायची? तर नाही. तर कोणामध्ये केला पाहिजे? बाळाच्या इतर अवयवांमध्ये काही दोष आहे, बाळाच्या ब्रेनमध्ये काही पाणी आहे जसं की व्हेंट्रिक्युलोमेगॅली आहे किंवा काही सिस्ट वगैरे दिसला आहे तर न्यूरोसोनोग्राम करणं गरजेचं आहे. बाळाच्या मणक्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर न्यूरोसोनोग्राम करणं गरजेचं आहे. आईला टॉर्च इन्फेक्शन झालं असेल तर न्यूरोसोनोग्राम ह्या खूप महत्त्वाची सोनोग्राफी ठरते टॉर्च इन्फेक्शनमध्ये. किंवा जर आईला काही टेराटोजन एक्सपोजर झालं असेल किंवा एमसीडीए ट्विन्स म्हणजे एका वाऱ्याची जुळे असतील तर अशा प्रेग्नन्सीजमध्ये न्यूरोसोनोग्राफी करणे गरजेचं असते. तसेच काही बाळांना इंट्रायुटराईन ब्लड ट्रान्सफ्युजन केलं असेल तर त्या बाळांमध्येही दर आठवड्याला न्यूरोसोनोग्राफी करणे गरजेचे असते. आता ही न्यूरोसोनोग्राफी कधी केली जाते? तर साधारणतः 22 आठवड्यांच्या नंतर बाळाचे ब्रेन चांगलं दिसायला लागतं. त्याच्यानंतर आपण ही न्यूरोसोनोग्राम ॲडवाईज करतो. पण काही प्रेग्नन्सीमध्येही पहिल्या 3 महिन्यापासूनही करायला लागू शकते. तर हा न्यूरोसोनोग्राम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? तर न्यूरोसोनोग्राम करण्यासाठी बराचसा वेळ जातो. कारण वेगवेगळ्या 9 प्लेनमध्ये बाळाचं ब्रेन बघायला लागतं आणि डॉक्टर प्रेफर करतात की बाळाचं डोकं खालच्या साईडला येईल आणि मग ब्रेन आपल्याला ट्रान्सव्हजायनल म्हणजे योनी मार्गातल्या सोनोग्राफीवर दिसेल. कारण या सोनोग्राफीमध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रोब वापरला जातो आणि ब्रेनचे छोटे छोटे स्ट्रक्चर्स खूप चांगले क्लिअर दिसतात. आणि जरी न्यूरोसोनोग्राम करून ही काही डाऊट असेल तर डॉक्टर तुम्हाला MRI सजेस्ट करू शकतात. तर लक्षात ठेवा, न्यूरोसोनोग्राम हे बाळाच्या ब्रेनच्या स्ट्रक्चर विषयी माहिती देतं, डेव्हलपमेंट विषयी नाही.